उद्धव ठाकरे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील शिये यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षांच्या जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचार शुभारंभात जाहीर उपस्थिती लावण्यात त्यांचा शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश निश्चित झाला. उपमुख्यमंत्री शिंदे जिल्हा परिषद निवडणुकींच्या प्रचारसभेला येतील त्या दरम्यान त्यांच्या उपस्थितीत माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील आणि माजी युवा सेना प्रमुख बैवाडीचे माजी सरपंच उत्तम पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषा कुरणे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या धामधुमीत बाजीराव पाटील यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशामुळे जिल्हा परिषद निवडणुकीची गणिते बदलणार आहेत. गेले अनेक वर्ष बाजीराव पाटील हे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा उपप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर ते शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते होते. बदलत्या परिस्थितीत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. शिवसेनेचे करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी बाजीराव पाटील यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. शिये जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार विश्वनाथ पवार, पंचायत समितीचे उमेदवार शीतल निलेश कदम आणि रुपाली निवास कुर्ले यांच्या प्रचार शुभारंभाला बाजीराव पाटील अग्रस्थानी होते. शिवसेनेची भगवी पताका गळ्यात घालून त्यांनी जाहीरपणे प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रवेशापूर्वीच त्यांनी प्रचाराला सुरुवात केल्याने शिये वडंगे जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेला मोठी ताकद मिळाली आहे. काही दिवसातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर माजी युवा सेना प्रमुख भोयवाडीचे माजी सरपंच उत्तम पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषा कुरणे यांचाही असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार आहे.